तर मित्रांनो आलो तो पार्सल गेला आहे बघा. पार्सलवर पार्सल चालू आहेत. पाठीमागं बघताय मारुती कुरिअर अकलूज रोड ललावणीमध्ये आहे ऑफिस हे. तर चला आता ह्यात काय आहे विचार करतोय, हे कुणी पाठवलंय काय होतं. लय जणांनी फोन केला आणि हे टाकतात ते टाकतात काय ना काय. कुणी कंपनीचं कुणी प्रोडक्ट देतंय, कुणी स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी काय ना काय देतंय. हे लय मोठं आहे पण मला माहित नाही आता नेमकं कोणाचं आलं. आता बघूया घरी गेल्यावर ओपन करतो. काल पण एक आलं होतं. चला तर आता पार्सल एक आलंय, दोन अजून एक पार्सल आहे, दोन आहेत. तर पार्सलवर पार्सल भेटायला लागले ती. तर काय पार्सल आहे आपण बघूया. खरं तर चौघाला कपडे आलेत. परीला चिवला चौघाला कपडे आलेत. बघूया आता नेमकी कसली कपडे पाठवल्यात. तुम्हाला त्या शॉपचा ॲड्रेस सांगतो. मुंबईमध्ये आहे आणि ब्रँड कसा वाटतो तुम्हाला कपड्यांचा, क्वालिटी कशी वाटते ते तुम्हाला दिसलंच. तुम्हाला त्याचा मी ॲड्रेस पण देतो जिथून आपल्याला हे पार्सल आलं आहे ते. तर आधी सर्वात पहिल्यांदा आपण कपडे बघूया. नाहीतर वाटलंच थांबा एकच मिनटं. ते पार्सल आलं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर आपल्याला जे हे पार्सल आलं आहे तर त्याचा ॲड्रेस बघा तुम्हाला सांगतो. कशी बसली ती बघा. हो का तासूनच आहेत, कधी फोडायचं आणि कधी. तर ॲड्रेस आहे बघा गारसेम अप्रियल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून डायरेक्ट आले. आणि E6B 113 काय अस्मिता टेक्सटाईल पार्क कानगाव आहे का कोणगाव आहे, कल्याण भिवंडी बायपास रोड महाराष्ट्र. तर हे असं पार्सल आलं आहे. तर आता आपण कपडे बघूया. त्यांनी म्हणले पाठवतो तुम्हाला पार्सल. बघा कपडे कसे आहेत काय आपले. डायरेक्ट आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून डायरेक्ट कपडे आले ते. तर चला आता बघू कसली कपडे. ओके चला खोला. पहिलं ती खोल. मी खोलू का? अरे देवा चुकीचं झालं. काय आलंय दाखव. पार्सल ओपन केलंय. तर साड्या बघा कशा आहेत. ओपन करून दावता येणार नाही. दाखवायच्या की ओपन करून. ओपन करून ही आपल्या कस्टमरच्याच आहेत. आपण ऑनलाईन मागवल्या होत्या. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही आपला काही तो मोबाईल नंबर आहे नंतर दाखवतोच. बघा ह्या साड्या नंबर आहे 9552072016. आता हे खुलेत पार्सल. खोल. तिला तास लागायचा. तर ही साडी तर दाखव सुरुवातीला तवर. काय करायचं ना. तर बघा साडीची क्वालिटी बघू शकता आणि किती चमचमीत नुसती फॅशनेबल वाटते. आणि फिनिशिंग तर बघा कसली भारी दिसते. घातल्यावर तर कसली भारी दिसेल. पाहिजे असेल कुणाला तर नंबर तर दिलायच ताईंनो. अवश्य ऑर्डर करू शकताय तुम्ही. आपण पहिल्यापासून साड्याच करतोय पण थोडस बांधकामामुळे दुर्लक्ष केलंय आपण साड्यांसाठी. तर बघा हा ब्लाऊज पीस आहे. पदर नाही, हा पदर आहे. पदर खूप छान अशी मऊ आहे एकदम सूत. तर इकडे काय आलंय काढवर बाहेर. हे पर्स मागवली आहे. शिव तू दाव काय ग बाय. पार्सल शिवची एक लय भीती असते. दुसरी साडी नाही का दावायची. दोन्ही साड्या कलर फक्त वेगळा आहे का. तर एक पर्स एक आली आहे. आली नाही, आपण मागवली. अच्छा पर्स मागवली आहे काय. जाताना हे सामान ठेवायला लागते. अगो बाय काय पार्सल तू दाव बाळा. कुठून आले पार्सल. हा हा खोलून दाव. येतं का दावाला येतं.
तर पर्स ऑनलाईन मागवली. कशावर मागवली? फ्लिपकार्टवरून, मेशोवरनं. काय आलं का पैसे बिसे? काय नाही, रिकामी झाली. पैसे टाकून द्यायला पाहिजे का ग? मग काय तर. अगं बाय काय चो साडी दाखवा लागली बघा. तेव्हा तिनं फाडायली पिशवी. ए फाडू नको. कशी आहे पर्स? छान आहे, छान आहे पर्स. जायचं म्हणजे. चिव बसती त्यात आरामशीर. बया आपण. तर ही साडी आपल्या शेजारच्यांचीच आहेत, दोन्ही साड्या. शेजारच्यांनी आमच्या ऑनलाईन आमच्याकडे बुक केली, आपल्याकडनं. आमचे शेजारीच आहेत. ओके. तर मित्रांनो, आज बांधकामाचं बघा, बिटाला मिस्त्री आले तर फाउंडेशन चालू आहे. एक 10-12 जण आले. तेव्हा इकडं 3 जण आहे ती, आणि इकडं 5-6 जण आहे ती टोटल. आज उद्या भुगा होते. मला वाटलं 2-4 दिवस जाते, पण आज भरपूर माणसं आली. आणि बघा आज आता जसं जसं वर जाईल बांधकाम तसं तसंच बारीक 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 दिसायला लागले. पहिल्या दिवशी खडं खाल्लो, लय पसरून दिसलं. परत कॉलर म्हणलं त्यापेक्षा आकडतं भीम. आता तर आज बांधकामही केलंय. आता वरनं संध्याकाळी काय करू, वर थोडंसं चढून तुम्हाला दाखवतो कसं सीन आहे. म्हणजे बांधकाम जसं जसं वरी होईल तसं तसं ते बारीक होत चाललंय. तर आता अजून किती दिवस लागतात काय माहीत बांधकामाला. बघू आता कसं आहे. कामगारांचं पण अवघड आहे. एक विषय समजत नाही मित्रांनो, बांधकाम काढलंय बरं का, मिस्त्री म्हणतंय की माणसं नाही ती, की नाही ती, ती नाही ती. आणि वरनं एक डायलॉग असतो, सुशिक्षित बेरोजगारी भरपूर वाढली. आणि इथं आम्हाला मिस्त्रीला माणसं नाही ती. आता एक गणित कळाला नेमकं, मग ही सुशिक्षित बेरोजगार गेले तीच कुठं. आणि सांगायचं म्हणजे असं आहे, पगार एवढ्या वाढल्या त्या मिस्त्रीच्या. आता मी बघा कामाला होतो 10वीत असताना. 10वी सोडल्यावर मी ह्या कामात घुसलो होतो. मला 70 रुपये हजेरी होती. आणि आमच्या वरी जी मिस्त्री असतात ना, त्या मिस्त्रीला होती 100, 90, 100. म्हणजे चांगला मिस्त्री असेल तर 100, आणि थोडासा कच्चा असेल तर त्याला 90. आणि आम्हाला बिगारी म्हणून काम करायचं मी 70 रुपये. आणि आज बिगाऱ्याला हजेरी आहे बघा 700-800 रुपये हजेरी नसते बिगाऱ्याला. म्हणजे मला 70 म्हणलं डायरेक्ट किती शून्य वाढले, 1 शून्य वाढला डायरेक्ट. 2007 साली मी ह्या कामात होतो. एक लय दिवस नाही केलं बरं का, एक 5-7 महिने केलं असं. 5-7 महिने काढल्याच्या नंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यावर तिथं सांगितलं की बाबा ITI कर. ITI केला आणि ITI करायसाठी परत माघारी गावाकडे 2 वर्ष परत परांड्यात ITI केला. आणि ITI करून परत पुण्याला गेलो. पुण्यात 4-5 वर्ष काढली. परमट व्हायचा विचार, म्हणजे परमटसाठी लय झटलो. इकडं पळ तिकडं पळ, नवीन कंपनी आली की तिकडं फॉर्म टाक, हे टाक. आणि काही नाही, शेवटी नशिबात जे आहे त्याच गोष्टी घडतात. जो माणूस सारखं धडपड करतो का नाही, की आपल्याला काहीतरी व्हायचं आहे, आपल्याला काहीतरी बनवा, आपलं काहीतरी स्वप्न पूर्ण करायच्यात, त्या व्यक्तीनं ना फक्त शांत राहायचं नाही, त्याला मार्ग निघतो. मी ITI झाल्यावर जे 5-7 वर्ष पुण्यात काम केलं, त्याच्यानंतर मी फील्डच बदललं. डायरेक्ट सोशल मीडियावर घुसलो. बघूया आता म्हणलं हिथं चान्स. आणि कसं अंतकरणापासून मला लहानपणापासून आवड होती. पिक्चर तर मी सगळ्या टाईपचं पिक्चर बघतो. साऊथ इंडियन, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, सगळं पिक्चर. त्याच्यामध्ये काही ना काही बघण्यासाठी असतं, काही ना काही शिकण्यासारखं असतं त्या पिक्चरमधून. आणि काही बघण्यासाठी सीन पण खतरनाक असतात. त्याच्यामुळं ही परत मग म्हणलं जगदुनियाचा जर विचार केला तर आपण इथंच राहील. आज जगदुनियाचा विचार केला नाही. आज मी एकदम छोट्याशा गावातनं आहे, ते म्हणजे धाराशिव जिल्हा, तालुका परांडा, निजाम जवळ्या ह्या गावातून, जवळानी या गावातला आहे मी रहिवासी. थोडे दिवस झाले, 5 वर्ष झाले या टिंबुर्णी शहरात राहतोय. आणि याच टिंबुर्णी शहरात आपण 3 गुंठ जागा घेतली, येणे फ्लॅट. आणि आज आपण बंगला 2 BHK बांधायला लागलो. हे फक्त क्षेत्र बदलल्यामुळे झालं. आणि चिकाटी अजून पुढं भविष्यकाळ काय आहे तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तुमची साथ राहून द्या. बरंच काही आहे तुमच्यामुळं, आमचे स्वप्न बी पूर्ण होत आहेत. आणि ह्यात आमचा मेहनत, आमचा स्ट्रगल, आमची कलाकारी ह्याच्या आणि त्यात तुमची साथ, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मिळून आल्या आणि जुळून आल्या. तर आता परी तिकडे गेली, थोडीशी आजारी आहे परी, पोटात दुखते, ती पाणी पित नाही ना, उन्हामुळं पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो पाणी भरपूर पित जावा. परीच्या तीच पोटात दुखायला, तिला सारखं म्हणतो पाणी जास्त पी. आजारी आहे, तिकडे झोपली आहे. तिकडे बंगला दिसतोय होता का ती, आता ते मला दिसायचं नाही. तिकडे झोपली आहे आणि प्रगती पण तिकडेच आहे. मी थांबलो, आता झालं थोडं राहिले घेत आहे. ओके मित्रांनो, अशी साथ राहू द्या. आणि आपला बांगला बघण्यासाठी बरीचशी लोक आतुर आहेत. तुमचं प्रेमामुळेच हे सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. आमच्या पण कष्ट आहेतच. ओके, बाय बाय.